श्री संभो शिवदादश्य मुद्रा ध्यवरी व राजते यदनकश्ये विनोलेखा वर्तते काश्यनोपरी। दिनांक 14 मे 1657, ठिकाण किल्ले पुरंदर। कधी न घडलेला इतिहास घडविण्यासाठी वाघाचा छावा जन्माला आला। युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज पुत्ररत्न झाले। 10 दिशांमध्ये आनंदी आनंद झाला। स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांचा जन्म झाला। परंतु नियतीने त्यांच्यासोबत अनेक डाव खेळले। पहिला, संभाजी राजे 2 वर्षाचे असतानाच मातोश्री राणी सईबाई यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आणि हा छावा आईविना पोरका झाला। आईचे छत्र हरपले। पुढे मासाहेब जिजाऊ यांनी त्यांच्यावर संस्कार केले आणि पुढे चालून हा छावा जगातील सर्वोत्तम पुत्र ठरला। द बेस्ट सन इन द वर्ल्ड। नियतीचा दुसरा डाव म्हणजे आग्रा मोहीम। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मोहिमेत संभाजी महाराजांना सोबत घेतले। त्यावेळी संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षाचे होते। आज आमची 9 वर्षाची पोरं धड गावाच्या कुसाबाहेर जात नाही, तो भाग वेगळा। आग्र्यामध्ये औरंग्याने चाल खेळली आणि महाराजांना नजरकैद केलं। परंतु यावर गप्प बसतील ते महाराज कसले। महाराजांनी एक डाव खेळला आणि औरंग्याच्या हातावर तुरी देऊन एकही जीव न गमावता आग्र्याहून सुटका केली। त्यावेळी हा छावा संभाजी मथुरेतच होता। शिवरायांच्या बुद्धी चातुर्याने 20 नोव्हेंबर 1660 शिवरायांचा छावा संभाजी महाराज सुखरूपपणे रायगडावर पोहोचले। संभाजी महाराजांनी लहान वयामध्ये अनेक भाषांचे ज्ञान मिळविले। विविध भाषा अवगत केल्या। संस्कृत, इंग्रजी, उर्दू, हिंदी, फारसी अशा बऱ्याच भाषा त्यांना बोलता येत होत्या। त्या काळी संस्कृत बोलण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीय ब्राह्मणांनाच होता। परंतु संभाजी महाराज त्याच भाषेत पंडित झाले आणि वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी राजनीतीशास्त्र, पुराणे, धनुर्व विद्या यावर भाष्य करणारा बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला। परंतु दुर्दैव आमच्या पोरांना 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे सांगितलं जातं, पण वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज सांगताना कोणीच दिसत नाही। आईबाबांची सेवा करणारा भक्त पुंडलिक सांगितला जातो, परंतु शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे सतत 9 वर्ष रक्षण आणि विस्तार करणारे जगातील सर्वोत्तम पुत्र छत्रपती संभाजी महाराज आम्हाला कोणी सांगत नाही। आपल्याला पाठ्यपुस्तकात बाहेरील देशातील नेपोलियन, अलेक्झांडर, सिकंदर सांगितला जातो, परंतु आपल्यापेक्षा 15 पट मोठे असलेल्या मुघल साम्राज्याशी लढणारे, 120 लढाया करून एकही लढाई न हरणारे एकमेव संभाजी महाराज आपल्याला कोणी सांगितलंच नाही। याचंच दुःख वाटतं। अखंड भारताने आदर्शाने बघावं असा पराक्रम संभाजी महाराजांनी केला, परंतु काही मनुवादी विचारांच्या मेंदूनी त्यांना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला, परंतु ते फार यशस्वी झाले नाही। अनेक शिवप्रेमींनी, इतिहासकारांनी खरा इतिहास लोकांपुढे आणला आणि आज त्याच खऱ्या इतिहासाला वाचण्याची गरज आहे। संभाजी महाराज हे शरीराने धिप्पाड होते, कोणीही त्यांच्याजवळ जायला धजत नसत। विविध भाषेंबरोबरच विविध युद्धकलांमध्येही ते निपुण होते। एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। शिवरायांच्या स्वराज्याला तंतोतंत शोभणारा पुत्र मासाहेब जिजाऊ आणि शिवरायांनी घडविला। पुत्र कसा असावा याचा आदर्श आजच्या तरुण पिढीने संभाजी महाराजांच्या चरित्र्यातून घ्यावा। कोणताही व्यसनाचा दूरपर्यंत संबंध नाही असे संभाजी महाराज। 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि छावा छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले। यातही अनेक अडचणी आल्यात। काही गद्दार मेंदूची नेहमीच फितूर होत राहिली आणि त्यामुळेच 1689च्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरब खानाने धोक्याने पकडले आणि पुढे संभाजीराजे व कवी कलश यांना औरंग्याच्या पुढे बहादूरगड या ठिकाणी नेण्यात आले। राजांपुढे धर्मांतर केल्यास जीवन दान देण्याची अट क्रूर औरंगजेबाने घातली, परंतु शिवबाच्या छाव्याने स्पष्ट नकार दिला। त्या क्रूर औरंग्याने 40 दिवस अनन्वित अत्याचार केले।
आणि संभाजी महाराज ते असह्य होऊन सहन करत राहिले. वार वार होत होते. शरीरावर जागा उरली नव्हती जिथं वार नसेल झाला. अरे अंगावरची कातडी काढल्या गेली, परंतु छावा तसाच राहिला. डोळ्यात गरम सळाक टाकल्या गेली, पण ते डोळे मात्र झुकले नाही. जीभ कापल्या गेली, परंतु त्या जिभेनं कधी रहेम मागितलं नाही. अरे धर्मांतर केलं असतं तर कदाचित जीव वाचला असता, परंतु स्वराज्यनिष्ठेसाठी धर्मनिष्ठेसाठी ते केलं नाही. 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन करून फाल्गुन अमावस्येला म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी 11 मार्च 1689 रोजी स्वराज्य और धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अखेर प्राणज्योत मावळली. शरीराचे तुकडे तुकडे करून भीमा इंद्रायणी नदीच्या पात्रात फेकल्या गेले. कुणी जवळ येत नव्हता अंत्यसंस्कार करण्यासाठी. शेवटी वडू गावच्या महार समाज पुढे आला आणि त्यांनी महाराजांचा अंत्यसंस्कार अंत्यविधी केला. अशा भारतभूमीच्या या महान वीराला त्रिवार मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सबस्क्राईब करा #मराठी मातीला आणि साईटची घंटा दाबायला विसरू नका.